ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली। लोकशाही मराठीला सूत्रांनी माहिती दिली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी असेल, तर मंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे, दत्तात्रय भरणे हे या समितीचे सदस्य असतील। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मराठ्यांच्या संदर्भातला GR काढल्यानंतर आता ओबीसींसाठी देखील स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आलेली आहे। या उपसमितीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी माझे सहकारी चेतन आपल्याशी जोडले जातात। चेतन, अत्यंत महत्त्वाची बातमी, ओबीसींसाठी आता स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती असेल। निश्चित शुभम, कारण या आधी आपण पाहिलं असेल मराठा समाजाने जे वेगवेगळे मोर्चे आणि आंदोलन केलेली होती, त्यानंतर मराठा समाजासाठी एक स्वतंत्र उपसमिती मंत्रिमंडळ समिती नेमलेली होती आणि या उपसमितीला संपूर्ण मंत्रिमंडळाचे अधिकार होते, जे आपण काल झालेल्या मोर्चाच्या दरम्यान पाहिले होते। वेगवेगळ्या बैठका घेतल्या, त्याचं अध्यक्षपद विखे पाटील यांच्याकडे होतं आणि आता याच पार्श्वभूमीवरती वेगवेगळे ओबीसी समाजाचे प्रश्न उद्भवलेले आहेत। आंदोलन सुरू आहेत। नागपूरमध्ये बेमुदत साखळी उपोषणाची सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच आता भविष्यामध्ये अशा प्रकारचे जर ओबीसी समाजाचे प्रश्न निर्माण झाले तर त्यांची समजूत काढण्याची जबाबदारी आता या नवीन एका नेमलेल्या उपसमितीकडे करण्यात आलेली आहे। आज या संदर्भातील शासन निर्णय आहे तो जारी होईल। या उपसमितीमध्ये भाजपचे 4 मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 मंत्री आणि शिवसेनेचे 2 मंत्री अशा एकूण 8 सदस्यांची उपसमिती असेल आणि महसूल मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे जे ओबीसी नेते आहेत त्यांच्याकडे या उपसमितीचं अध्यक्षपद देणार असल्याची माहिती आता खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली आहे। परिणामी मराठा समाजाला आता शांत केल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे, त्याची समजूत काढून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता सरकारने ही दुसरी एक महत्त्वाची समिती नेमल्याचं पाहायला मिळत आहे। शुभ चेतन, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।